मंडळी, सगळ्यांना रामकृष्ण हरी. तर आज पित्र आहे, तर पित्रासाठी आम्ही काय काय केलं ते तुम्हाला दाखवते. तर इकडे मी डाळिंब सोलून घेतले, त्याचबरोबर ककडी, लिंबू आणि केळ आणि पेरू आणि सफरचंद आणि मुळा. तर ह्या पद्धतीने आम्ही फळं आणि काही ही पण चिरून घेतलेलं आहे, म्हणजे काकडी ही अशा प्रकारचे चिरून ठेवले आणि ते जेवायच्या वेळेस त्यावेळेस ताट वाढायचं. तर ह्या पद्धतीने इकडे भाज्या बनवल्या. तर इकडे कारलं, बटाटा, भेंडी आणि शापूची भाजी आणि थापी वडी, आळूची वडी आणि गवारीची शेंग. तर आणि मुळा ती आपल्याकडे भोपळाचा जो काशीफळ भोपळा असतो तो मी चिरून घेतलेला आहे. तर ह्या पद्धतीने तो आपली सगळं भाज्या ही तयार झाल्या. तर इकडे पुरण वाटून झालेली, इकडे भजी कुरडई पण झालेली आहेत आणि इकडे आमटी झाली. तर आता ह्या पद्धतीने आपण पोळ्या बिळ्या सगळ्या करून घेणार. तर ह्या पद्धतीने आमचं ताट रेडी झाले, तर तयार झालं. तर ह्या पद्धतीने आपलं जे पित्रासाठी ताट लागतं ते तयार झालं. तर ही ताट तुम्हाला कसं वाटलं, आवडलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.